हॅलो फ्रेंड्स, द्वितीय सत्र परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे तुम्ही आता अभ्यासाला लागले आहात. चला तर मग मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेचा सराव पेपर सोडवणार आहोत. गुण 40 आहेत. त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर: आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? उत्तर: कापणी करणे हे खूप कष्टाचे काम असल्यामुळे कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर: पाऊस न पडल्यामुळे, पावसा कोरडा गेल्यामुळे असंही म्हणू शकतात तुम्ही, किंवा पाऊस न पडल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. पुढचा प्रश्न: जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर: जळणाऱ्या राजवाड्याची बातमीसुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक बातमी सांगताना आलाप घेत राहिला किंवा ताणा घेत राहिला, म्हणून ती बातमी सेवक पटकन सांगू शकला नाही. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर: इमीच्या शाळेत भरण्याकरिता ₹1.25 वहिनीकडे नव्हते, म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर: वासरू एकटे भान विसरून, तहानभूक विसरून रानोमाळ हिंडत होते. जेव्हा पागडून झाल्यावर वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण येते. मी 6 दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेत 4 विचारले जातात 4 गुणांसाठी. ब प्रश्न: कवितेच्या ओळी पूर्ण करा, कोणतीही एक. मी 2 दिलेले आहेत, त्यापैकी एकच लिहायची. 2 गुणांसाठी आहे हे पण. वटवाघळं टिंबटिंब टिंबटिंब तरंगतात का? पतंग टिंबटिंब टिंबटिंब करतात का? उत्तर: वटवाघळं रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरंगतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? पुढचा आहे: कानामध्ये टिंबटिंब टिंबटिंब रानोमाळ, मोकाट टिंबटिंब टिंबटिंब धावू लागे. उत्तर: कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे. पुढचा क प्रश्न: कोण कोणाला म्हणाले ते लिहा 2 गुणांसाठी. चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील असे अशोक दादा बाबांना म्हणाला. दुसरं: काय झालं दादा, माझं काही चुकलं का? तात्यांनी म्हणजे सेनापती बापट यांनी दादांना विचारले. किती दिस इथं बसून खायचं असे आई अशोक दादाला म्हणाली. प्रश्न दुसरा: 2-3 वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 3 लिहायचे. 6 गुणांसाठी. पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे? उत्तर: पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात. कधी परीकथेतील कल्पना सांगतात, तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात, तर कधी विश्वाच्या ज्ञानाचे भांडार उलगडतात. पुढचा प्रश्न: कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर: कामट्यांपासून रवळ्या, सुपं, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलही बनवता येतात. पुढचा प्रश्न: या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे? उत्तर: या नाटिकेत चक्रमादित्य महाराजांनी राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केल्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचायत व्हायची. इतकेच नाही तर राजवाड्याला जेव्हा आग लागली तेव्हा ती बातमी सेवक गाण्यातून देत असताना जर उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता. अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, म्हणून या पाठाला अति तेथे माती हे नाव दिले आहे. पुढचा प्रश्न: शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? उत्तर: शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही तुमचे नुकसान दरबारातून भरून देऊ. 4 प्रश्न दिलेत, तुम्हाला 3च लिहायचे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा प्रत्येक नामासमोर 2 विशेषणे लिहा. हत्ती दिलेले. हत्ती काय असतो, त्याला कोणती विशेषणं लावतो आपण? हत्ती बलवान असतो, हत्ती शक्तिशाली असतो, हत्ती धिप्पाड असतो. अशा पद्धतीने तुम्ही ते विशेषणे लिहायची आहेत. बाग कशी असते?
सुंदर असते, हिरवीगार असते किंवा रंगीबेरंगी असते. घर हवेशीर असते, टुमदार असते, ऐसपैस असते. म्हणून हवेशीर, टुमदार, ऐसपैस ही घराला विशेषणं आलेली आहेत. पुढचं आहे ब. एक अनेक लिहा. 2 गुणांसाठी आहे. एक अनेक म्हणजेच एकवचन, अनेक वचन लिहा असाही प्रश्न विचारला जातो हा. पापणी, पापण्या. पिके, पीक. विळा, विळे. टोपली, टोपल्या. रस्ते, रस्ता. शाळा, शाळा. परी, पर्या. इथे तुम्हाला फक्त 4 दिले जातात. मी तुम्हाला अजून 3 दिलेले आहेत जास्तीचे. क. तो, ती लिहा. म्हणजेच इथे लिंग बदला असाही प्रश्न विचारला जातो. साप, सर्पिन. मासा, मासोळी. कुत्रा, कुत्री. पुरुष, स्त्री. शिक्षक, शिक्षिका. भाऊ, बहीण. 6 दिलेले. तुम्हाला परीक्षेत 4च दिले जातात 2 गुणांसाठी. पुढचा प्रश्न आहे ड. पुढील वाक्याचा काळ ओळखा. रीटा उद्या गावाला जाईल. आता इथे जाईल, करील हे कशाची कोणती क्रियापदे आहेत? भविष्यकाळाची. म्हणून हे वाक्य भविष्यकाळातलं आहे. सूर्य पश्चिमेला मावळतो. वर्तमान काळ. होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले. म्हणजे भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदे ओळखून लिहा. आईने नीताला प्रश्न विचारला. यात विचारला हे काय? क्रियापद. समीरने पुरणपोळी खाल्ली. खाल्ली हे काय? क्रियापद. नेहाने झाडांना पाणी घातले. घातले हे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न बघूया. कान व नाक याविषयी एक वाक्प्रचार लिहा. कान. कान टवकारणे, कान भरणे, कान पिळणे, कान फुंकणे. मी तुम्हाला 4 लिहून दिले, पण तुम्हाला परीक्षेत 1च लिहायचा असतो. नाक. नाक खुपसणे, नाक उडवणे, नाक मुरडणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4 अ. पुढील म्हणी पूर्ण करा. कोणत्याही 2. अंथरूण पाहून टिंबटिंब. अंथरूण पाहून पाय पसरावे. पुढच्याच ठेच टिंबटिंब. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. थेंबे थेंबे टिंबटिंब. थेंबे थेंबे तळे साचे. हातच्या कांकणांना आरसा कशाला. पुढचा प्रश्न आहे फाटकी तुटकी यासारखे 2 जोड शब्द लिहा. बारीक सारीक, इकडे तिकडे, माय लेकरं. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काही शाळांमध्ये उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा, कवितेवरून प्रश्नांची उत्तरे लिहा यासारखे प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या शाळेत असे प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेत, तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये लिहून कळवायचं आहे की उतार्यावरून व कवितेवरून प्रश्नांची उत्तरे सोडवा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तशा पद्धतीने व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करेन. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. जोड्या जुळवा. तुम्हाला एका याच्यात गटात दिले प्राणी आणि दुसऱ्या गटात दिलेले आहेत पिले. सिंह, घोडा, मेंढी, वाघ. पिलांमध्ये कोकरू, बछडा, छावा, शिंगरू. तर उत्तर लिहिताना लिहायचे सिंहाचा छावा, घोडा शिंगरू, मेंढी कोकरू, वाघ बछडा. आता त्यातला क प्रश्न. स्वच्छतेविषयी 2 गोष वाक्य तयार करा. स्वच्छतेचा मंत्र हेच आरोग्याचे तंत्र. स्वच्छ शहर सुंदर शहर. गाव तेथे स्वच्छता, स्वच्छता तेथे सुंदरता. आणि नेहमी तुम्ही बोर्डवर पाहत असतात रस्त्याने येता जाता, स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. पुढचा प्रश्न आहे ड. पाण्याची बचत या विषयावर 2 गोष वाक्य तयार करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे तर तुम्हाला माहीतच आहे. पाणी आहे तर जीवन आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा. पुढचं बघूया. प्रश्न 5. पाण्याचे महत्त्व या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. 5 गुणांसाठी. अगदी लहान असल्यापासून आम्ही मुलं पाण्याकरिता येरे येरे पावसा असे म्हणत पावसाला आळवणी करीत आलो. उन्हात खेळताना तोंडाला कोरड पडताच आम्ही पाणी पिण्यासाठी पळतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री हातपाय धुवून झोपेपर्यंत पाणी आपल्याला लागत असते. पिण्यासाठी, धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी तर पाणी दिवसभर वापरतोच, परंतु जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य तयार करण्यासाठी पाणी लागत असते. शेतातल्या पिकांना जसे पाणी लागते तसेच पृथ्वीवरील सर्व पशु, पक्षी, झाडे, वेली पाण्याशिवाय जगू शकत नाही. सर्व सजीवांना पाण्याची नितांत गरज असते. सृष्टीचक्राचे संपूर्ण जीवनच पाण्यावर आधारित आहे. त्यामुळे पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते ते उगीचच नव्हे. पाणी आहे तर जीवन आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
प्रश्न 5व्याला किंवा हा अजून एक प्रश्न तुम्हाला दिला जात असतो. त्यात तुम्हाला नदी तुमच्याशी बोलते अशा पद्धतीने कल्पना करून तुम्ही 8-10 वाक्य लिहायची असतात किंवा पुस्तक तुमच्याशी बोलत आहे या पद्धतीनेही तुम्ही 8-10 वाक्य लिहायची आहे किंवा जाहिरात तयार करायला सांगण्यात येत असते तर जाहिरातही तुम्ही लिहायची आहे. 3 पैकी कोणतेही एक लिहायचे. मी तुम्हाला पाण्याचे महत्त्व लिहून दिलेले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा आणि मागील 2 वर्षाच्या व्हिडिओही अवश्य पहा द्वितीय सत्र परीक्षेच्या. कारण एकाच प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न विचारणे शक्य नसते. त्यामुळे मागील व्हिडिओ अवश्य पहा. धन्यवाद.